बीड हत्या प्रकरणातील फरार आरोपीचं बरं वाईट झालं का? अंबादास दानवेंना वेगळा संशय. बीड हत्या प्रकरणामुळे राज्याचे वातावरण तापलं आहे. मागील 2 महिन्यांपासून हे प्रकरण चर्चेत असून राज्यभरातून न्यायाची मागणी केली जात आहे. बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे आणि या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. मागील 2 महिन्यांपासून हा फरारी आरोपी असून त्याचा शोध अद्याप घेण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. यावरून आता ठाकरे गटाने गंभीर आरोप केले आहेत. संशय व्यक्त केला जातो आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये वाल्मिक कराड याच्यावर मास्टर माइंड म्हणून आरोप करण्यात आलेला आहे. त्याच्यावर देखील मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र अद्याप एक आरोपी सापडलेला नाही आणि या घटनेला 2 महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला आहे. कृष्णा आंधळे असे या आरोपीचं नाव असून तो पोलिसांच्या हाती आलेला नाही. कृष्णा आंधळे याला पोलिसांनी फरार म्हणून घोषित केले. मात्र पोलिसांना त्याचा सुगावा देखील लागत नसल्यामुळे टीकेची झोड उठवली जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाने टीका करण्यास सुरुवात केली आहे. कृष्णा आंधळे याचं काही बरं वाईट झालं तर नाही ना, असा सवाल ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. आम्हाला योग्य दिशेने तपास होत नसल्याचा आरोप त्यांचा आहे. सत्य आहे, सरकार कुठेतरी तपास लपवून ठेवतंय, सरकार कुठेतरी तपास दडवून ठेवतंय. सरकार सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करतंय. सत्ताधारी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि आज एक आरोपी या महाराष्ट्राच्या पोलिसाला सापडत नाही. हे महाराष्ट्र पोलिसाचं दुर्दैव आहे ना. आणि हे सापडूच शकत नाही असं होऊच शकत नाही. सापडवला जात नाही तर त्याचं काही झालं बरं वाईट ते सुद्धा तपासलं पाहिजे ना सरकारने. गृह खातं झोपलेलं आहे का? एकीकडे एका मंत्र्याच्या मुलाचं विमान जातं ते बॉन्ड वापस आणतो आपण, नियमात बसत नाही काही नाही. एकीकडे एक आरोपी सापडत नाही. 2-2, 3-3 महिने झाले. आरोपीचा घातपात झाल्याचा संशय आहे का तुम्हाला? आता सांगितलंय त्याचं बरं वाईट झालंय का तपासावं? बरं वाईट हे लोक फार महाकठीण आहे. जे आतमध्ये ते कठीण आहे, जे बाहेर राहिले ते पण कठीण आहे. हे काहीही करू शकतात. शिवाजी महाराजांबद्दल ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड.